गाडीचा ब्रेक फेल झालाय. तुझे देखाय तो सनम कसले का? मला 1 सेकंड साठी वाटलं नव्हतं की हा येतोय. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? एकदम मजेमध्ये असाल असेच कायम राहा. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये रॅनी भाईकडून तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा प्लॅन आहे, मी पुण्याला चाललोय. आता जस्ट काही दिवस झाले आम्ही पुण्यावरून परत आलोय. कारण सारखं असं होतंय, चाललो बहिणीच्या फंक्शनला, चाललो भावाच्या फंक्शनला, भावाच्या लग्नाला, XYZ सगळे कार्यक्रम पुण्याचे निघाले होते. नोव्हेंबर महिना आपला अख्खा असाच गेलेला आहे. सो आज पण असाच विषय झालाय की आज पण पुण्यालाच चाललोय. रॅनी भाईच्या चाहत्यांना असं वाटेल की रॅनी भाईची सासरवाडी पुणे बनणार आहे, त्यामुळे रॅनी भाई सारखा पुण्याला पळतोय. भाई पण असं काही नाहीये, माझी कामं असतात काही, त्यामुळे मग मी पुण्याला जाणं येणं चालतं. आणि पुणे किती आपल्या इथून 50-45 किलोमीटर, त्यामुळे काही एवढं लांब नाही. पण कसं आहे भाई, कामानुसार माणूस जातच ना, तर त्याच्यामुळे आता निघालोय. आज पण मला निघायचं होतं सकाळी 6 वाजता, पण भाई थंडी एवढी का बोलू नाही शकत. सगळं पॅक पूक झालोय हे बघा अख्खा. आणि आता वाजले 8:30. भाई आपल्याला अजूनही 1 तास लागणार जायला. तर चला मंडळी, आता मी निघतो आणि तुम्ही अख्खा ब्लॉग एन्जॉय करा. रॅनी भाईला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपल्याला सपोर्ट करताय, असंच राहा. आणि दुसरी गोष्ट, कमेंट मध्ये तुमच्या छान छान कमेंट द्या की रॅनी भाईचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. तर चला, आम्ही बायपासनीच निघणार होतो, पण खेडमध्ये माझं काम होतं. कारण मला बॅग मधल्या गोष्टी लॅबमध्ये ठेवायच्या होत्या, म्हणून खेडला गेलो. एक 2 3 4 5 6 7 8. बाई आपल्याकडे लय माल आहे, लय धिंगाणा. अख्खी गाडी फुल करतो आता. कुठं पण बाहेर जायचं असेल तर भाई पहिलं गाडीमध्ये पेट्रोल पाणी सगळं चेक करायचं. गाडी बिडी मस्त चकाचक ठेवायची आणि मग निघायचं. कारण या सगळ्यांमुळे भाई नंतर प्रॉब्लेम येत नाही आपल्याला काही. क्योंकि बाबू भैया अपने को रिस्क नहीं लेने का. तर फरान शेटनी टाकलं 245 रुपयाचं पेट्रोल. पार्किंग नाही का? नो पार्किंग नाही का? जस्ट आता पुण्यामध्ये पोहोचलो पब्लिक. आणि आत्ता वाजलेत 9:30. तर विषय असा, पहिला पुण्यात आले म्हणलं एक काम करूयात, आलोय तर सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करूयात थोड्या थोड्या. तर आत्ता आम्ही आलोय 2 जण. म्हटलं पहिले शनिवार वाड्यात जाऊन यावा किंवा बघून यावा. पाहिलं मी इथं बऱ्याच वेळा येऊन गेलो. बाई फरान शेटचं तर लुक ओके, सगळं मस्तपैकी. जीन्सवरती शूज बी पण ओके. आपला विषय बघा, आपण फॉर्मलवरती स्पोर्ट शूज घातलेत. बाई कोणी फॉर्मलवरती स्पोर्ट शूज घालतं का? कारण विषय असा आहे, मला संध्याकाळी जायचं ग्राउंडला, त्याच्यामुळं मी आज फॉर्मलवरती स्पोर्ट शूज घालून आलोय. याच्यावरती मी घालणार होतो लोफर, पण म्हटलं थोड्यासाठी कशाला बाई, लई हजा करायला लागते. त्याच्यामुळे म्हटलं हे मॅच होईल संध्याकाळी. इथून आता जाणार आहे. आपल्याला फरान भाईचे मित्रमंडळी सगळी सापडली. तर ती झोपलेली, सध्या आराम करते ते. त्याच्यामुळे फरान भाई काही त्यांना डिस्टर्ब करण्यात इंटरेस्टेड नाहीयेत. वाड्यापाशी गर्दी नसेल असं कधीच होत नाही. एव्हरीडे इथं फुल गर्दी असती. वाड्याच्या 4ही बाजूनी गेट्स आहेत. इकडून पण एक आहे. इथं म्हणजे समथिंग 4-5 गेट आहेत, पण त्याच्यामधलं फक्त ह्या साईडचा गेट चालू आहे. तो पण त्याचा छोटा दरवाजा चालू आहे. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही,
रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला धावतो र. शनिवार वाडा बऱ्यापैकी एक्सप्लोर केलाय बाहेरनं, आतनं नाही गेला. आतनं एक्सप्लोर करायला सध्या आता टाइम नाही आहे, तर मग बघू आपण नेक्स्ट टाइम जर आपल्याला टाइम भेटले की पूर्ण शनिवार वाडा एक्सप्लोर करू आपण आतून बाहेरनं परत दोन्हीकडनं. आता रॅनी भाईचं एक इकडं पोस्ट शूट चालू आहे, शाहरुख खान फोटोशूट चालू आहे बघा. तुझे देखाय तो सनम कसली. जर तुम्ही पुण्याला आले आणि तुम्हाला वाडा जर बघायचा असेल तर वाडा बघण्यासाठी इथं QR कोड दिलाय त्यांनी. बाहेर वाड्याच्या बाहेरच QR कोड आहे, तर तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला वाड्याची इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्याच्यासोबतच तुमचं तिकीट बुक होईल. तर तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला वाड्यामध्ये एंट्री आहे. सो इथं गार्ड आहे, तो तिकीट बुक झाले का नाही हे बघूनच आतमध्ये एंट्री देतो. तुमचं कन्फर्मेशन बघितल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे. रुको जरा सबर करो. गाडी स्टार्ट कर. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाडी चला. वाडा विडा बघितला मस्त आहे का. आता मेन जे बुक घ्यायचं होतं तर मी आता पुस्तकांच्या दुकानात बुक घेण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात आलोय. झालं बाई, जे मेन काम होतं ते झालं. आता दगडूशेठकडे जाऊन यावं असं वाटतंय. चल जाऊन येऊ दगडूशेठकडे, आपण एक थोडंसं बघून येऊ यार. चल बाई, आता एक कोइन्सिडन्सली गोष्ट झाली बाई. अख्ख्या 2 वर्षानंतर हिरा आज पुण्यामध्ये मला अचानक भयानक भेट. फ्रेंडशिपच्या दुनियेतली बाई खास माणूस बाई. अख्ख्या कॉलेजमध्ये बाई हिच्यासारखी मुलगी कुठं सापडणार नाही आपल्याला. तुम्हाला खरं मीट अशा टायमिंगला झाला की बाई तिला पण टाइम नव्हता आणि मला पण टाइम नव्हता. मला पण घरी निघायचं होतं त्यामुळे उशीर झाला होता आणि तिला पण लेक्चरला जायचं होतं त्यामुळे तिला पण उशीर झाला होता. पण भाई जुने मित्र कधी पण भेटले तर भाई खरंच जुन्या आठवणी ताज्या होतात भाई. भारी वाटलं हिरा तुला भेटून. चल आता निघतो. मग काय बाई, हिराला कसं तरी टाटा बाय बाय करून निघालो दगडूशेठ महाराजांच्या मंदिराकडे. मला जी बुक घ्यायची होती ती घेतली आणि म्हटलं की आता आलोय तर दगडूशेठ महाराजांचं दर्शन घेऊन जावा, बघूयात थोडासा. लास्ट टाइम जेव्हा इथं आलो होतो तेव्हा इथं त्यांनी गेट बीट टाकला होता आणि समोर काच होती, तर ती आता काच काढलेली. अरे रुक जा जरा, सबर कर. इतना सब देखने के बाद मेरे मुंह से पानी निकल रहा है यार. क्या करू, अभी रुक ही नाही रहा पाणी. आपल्या पुण्यातलं काम झालंय, मेन काम जे होतं ते झालेलं आहे. तर आता मी निघालोय घरी. घरी जाताना अजून काहीतरी प्लॅन आहे फरांशेटचा, तो आता बघायचा आहे, कळलं आता पुढं. सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट म्हणजे भाई ही पुण्याची ट्रॅफिक. ही मला नाही आवडत बाबा. आहे ट्रॅफिक म्हटलं का मला लई कास लागतो यार पुण्याला जायचा. तर काहीच पुण्यामध्ये आल्यानंतर मी आत्याकडे येऊन जात असतो दरवेळेस. तर दरवेळेस सारखं आत्ता पुण्यातली आपली कामं झालीत आणि त्याच्यानंतर मी आत्ता आत्याकडे आलोय. आत्ता त्यांच्या घराखाली येत. आता वरती जाऊन भेटून लगेच निघायचे आपल्याला. तर चलो. आणि हा आपल्यासोबत आत्ता लय डेंजर मिस्टेक झालेली आहे बाई. थांबा दाखवतो तुम्हाला. जी लाईट आहे ना, त्या लाईटीची काच पडली खाली. बंद कर रे. हे बघा, काच कुठे पडून गेली तेच कळलं नाही. ही ओके, तिकडची काच रस्त्याने कुठेतरी पडली भाई. आता परत जावा, एक्सचेंज करून घ्यावं लागणार आहे. परत आता ते घरी गेल्यानंतर चेंज करावी लागणार, त्याच्यात काही टेन्शन नाही. पण भाई असं नाही व्हायला पाहिजे. अर्ध्या रात्री झालं तर भाई कसं व्हायचं. तर आत्ताशी आमचं विमान आत्याच्या घरी उतरलंय. आत्या पण आता आम्हाला इथून जेवढ्याच वेळ सोडणार नाहीये, तर बघूयात. हो, स्टेटस तर आता वाजले 11:30. घरी निघायचं होतं 11 वाजेपर्यंत, पण आता इकडे आल्यानंतर टाइम कसा जाणार आहे तेच कळणार नाही. पुण्यामध्ये आल्यानंतर टाइम तर कळतच नाही. आणि आता आत्या आता सोडणारच नाही आम्हाला बिना जेवल्याशिवाय. भाई लोक लास्ट टाइम जो पिक्चर बघायचा राहिला होता ना, तर आज फुल एन्जॉय केला आत्ताशी. इथं वॉर 2 हा अर्धा बघितला होता आम्ही लास्ट टाइम.
आता फुल बघितला बाई, मजा आली. मग काय तर आत्याने पावभाजीचा नाश्ता बनवला. म्हटलं आता जेवल्याशिवाय जायचं नाही. मग काय मस्तपैकी नाश्ता केला दाबून. मग आत्या म्हणली आम्हाला घेऊन ये. सर मी आलेलो आहे परत आणि अचानक मध्ये भयानक हे लोक आलेत, मला माहित नव्हतं. हे माझ्या स्कूल वरून घेऊन चालले ते बघा. आता इथं पावभाजीचा नाश्ता केला आणि ह्या कार्टूनला घ्यायला ह्याच्या शाळेकडे आलतो आणि हा गपचूप तिथं उभा होता. याला माहिती आहे ना आम्ही आलेलो नाही का. मला एक सेकंड साठी वाटलं नव्हतं की हा येतोय. मला असं वाटलं की कोणतरी आहे बघितल्यासारखा चेहरा वाटतो. अमन शेटला अचानक भयानक धप्पा दिलाय बाई आपण. आता निघालो आपण घरी. अमन शेठ पण भेटले. आता निघूयात, लय उशीर झाला नाही तर घरून चांगली लागल आता आपली. बाई लय मोठा प्रॉब्लेम झालाय राव शेट. गाडीचा ब्रेक फेल झालाय, त्याच्यामुळं लय स्लो चाललोय आम्ही आता. बाय चान्स सिटीमध्ये हा काही विषय नाही झाला. आता हा जवळजवळ आल्यानंतर हा प्रॉब्लेम झालाय. आता आम्ही खेडच्या जवळच आहे आणि त्याच्यात विषय असा झाला की ब्रेक फेल झाला आणि अचानक एका लेडीजच्या गाडीला जाऊन बॅक साईडनी ठोकलो. सो तिला नॉर्मल केला कसं तरी आणि आता गाडी चेक करून आम्ही निघालोय परत आपल्या रस्त्याला. बाई खूप मोठा मॅटर होता वाचलाय. लाईफ मध्ये पहिल्यांदा माझ्या गाडीचा ब्रेक फेल झालाय, असं होत नाही कधी. आता भाई जाऊन पहिलं गाडी आपली सर्व्हिसिंग चेकिंग सगळं करणार आहे. जाऊन बघूच. घरी आता थोड्याच वेळात पोहोचतोय. आता वाजले 5:30. एकदम भारी सनसेट बघायला भेटला. हा फक्त गावाकडेच भेटतो बायलो. क्वचित सिटी मध्ये बघायला भेटत असेल तुम्ही पण कमेंट करा तुमच्या कोणत्या लोकेशन वरती तुम्हाला सनसेट बघायला भेटतो. सो मला तर भारी भेटला माझा 5:30चा सनसेट बघायला गावाला. आणि आता मी घरी पोहोचतोय पण. तर आता ब्लॉग आपण इथेच थांबूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.